तर देवा उद्योग समूहाचे मालक सन्मान्य सोमनाथ शेठ बारवे यांचा आज सामना देखील आहे. त्यांची टीम देखील आज इथे सहभागी होते. देवा उद्योग समूहाला भरपूर शुभेच्छा. देवा उद्योग समूह कर्जुले हरिया संघ मालक सोमनाथ शेठ बारवे आणि त्यांच्या टीमचं मनपूर्वक स्वागत. तर मॅचला झालेली आहे सुरुवात. पहिला चेंडू पडतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी आणि लगेचच जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे उपस्थित आहेत आवाजाचा पहाड ऐका सर प्रवीण गायकवाड. तर धन्यवाद मार्गदर्शक आदरणीय नरेशजी ढोमे सर. दिवस क्रमांक 2 संपन्न होत असताना गाठ पडते चिंतामणी साकोरी आणि दुसऱ्या बाजूला साई सावलिया निमोन या दोन टीमची. उलट्या दिशेला फटका खेळायचा होता. मनसुख शाह मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती खेळताना जो पाहायला मिळतोय प्रॉपर मनमाडचा हा खेळाडू आहे. आणि महाराष्ट्रातील अनेक मैदानात आपल्या दर्जेदार फलंदाजीनं हा खेळाडू गाजवताना पाहायला मिळतोय. आयकॉन म्हणून त्याला समाविष्ट करून घेतले संघामध्ये. अगदी आपण पाहतोय 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि हा धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ती या 5 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सलामीची या जोडी जर अगदी आपण पाहिली तर मात्र संदीप देशमुख आणि दुसऱ्या बाजूला मनसुख शहा अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. तर सागर भालेराव साकोरी गावातील भालेराव ब्रदर्स मधले एक रत्न अगदी आपण पाहतोय. सातत्यानं चांगलं क्रिकेट सागर द्वारा देखील जे धावफलक जाऊन पोहोचलेल्या सिंगल बरोबर 7 वरती सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केले जाते. अगदी आपण पाहतोय सांघिक धाव संख्या 7 धावा धावफलकावरती. 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 खेळना, 7 बोले तो 7 विजय प्राप्त करणार. आता 8 वरती धावफलक जाऊन पोहोचले. सिंगलला डबल मध्ये परावर्तित केले जाते. मनसुख कडून मोठ्या अपेक्षा. फुल टॉस लॉंग लेगच्या दिशेला पाठवून दिला सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा. चौदा वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. धन्यवाद. छत्रपती वॉरियर जुन्नर संघ इथे दाखल झालेला आहे. स्वर्गीय म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत. प्रमोदजी परदेशी आणि टीम आपलं स्वागत. कृपया विनंती आपण आयोजकांशी संपर्क साधा. छत्रपती वॉरियर्स जुन्नर प्रमोदजी परदेशी आणि टीम विनंती आहे आपण आयोजकांशी संपर्क साधा. तर देवा उद्योग समूह कर्जुले हरियाचे संघ मालक सोमनाथ शेठ बारवे आणि सन्मान्य अजयदादा बिडकर दोन्ही अतिथींचं आगमन आपलं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. धन्यवाद. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 14 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. 8 धावांवरती षटकार खेळलाय. धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता षटक क्रमांक 2 टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आकाश सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. संदीप देशमुख बरचसं क्रिकेट खेळलं, एक अनुभवी खेळाडू म्हणून ओळख आहे. अंगवेदक चेंडू अगदी आपण पाहतोय. डॉट बॉल एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू आहे. आकाश साळवे हे षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 घेऊन येत असताना आपण पाहतोय. नुकतीच साकोरी प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा देखील संपन्न झाली. जुन्नर तालुक्यात अगदी आपण पाहतोय गाव स्तरावरचं मोठं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या ठिकाणी चांगला परफॉर्मन्स या सगळ्या खेळाडूंचा राहिलेला आहे. यावेळेला अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा लॉंग लेगला चेंडू सीमारेषा गाठताना पाहायला मिळेल. सुसाट सीमापार चौकार. 18 धावा धावफलकावरती ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी आहे. आकाश हे महत्वाचं दुसरं षटक घेऊन येत असताना एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा 22 वर्षाची अखंड परंपरा या क्रिकेटच्या स्पर्धेनं जोपासली. कैलासवासी म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठान संचलित हा टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत, अनुभवतायत, आनंद या सामन्यांचा घेतायत. आकाशवरती आक्रमण, आणखीन एक दर्जेदार षटकार येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळते 24 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. धर्मवीर छत्रपती या संभाजीराजे क्रिकेट क्लब घारगाव तालुका संगमनेर आयोजित स्वर्गीय शेखर उत्तम पाटील शेळके चषक 2023
सफीचा आनंद तुम्ही घेतायत. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. संदीप देशमुख स्ट्राईक एंड वरती लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला खेळला. मोठी दरी आहे, मोठा गॅप आहे. काऊ कॉर्नरला चेंडू सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. स्कोर कार्ड वरती 28 आपण पाहतोय. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना संदीप देशमुख चांगली फलंदाजी साकारताना अटॅकिंग माइंड आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला. पुन्हा एकदा सिंगल प्राप्त केली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 29 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना दर्शक हळूहळू गर्दी करायला दर्शकांनी सुरुवात केलेली आहे. 22 वर्षाची अखंड परंपरा जोपासली क्रिकेटच्या स्पर्धेत अगदी आपण पाहतोय. शॉर्ट कव्हर पॉइंटला चांगलं कलेक्शन, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, बाल बचावलाय मनसुख शाह. अगदी आपण पाहतोय त्या ठिकाणी सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 30 षटकाची होती समाप्ती. तीस धावा धावफलकावरती आणि आता षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय तिसरं टाकण्यासाठी विकास बॉलिंग ट्रॅक वरती तयार होत असताना आपण पाहतोय. 2 ओव्हरची समाप्ती, 15 ची सरासरी राखली. बनवल्या गेल्या धावा 30 आणि आता षटक क्रमांक टाकलं जाईल ते तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल. मनसुख शाह मोठी अपेक्षा असेल, आयकॉन म्हणून त्याला समाविष्ट करून घेतलं. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. अगदी आपण पाहतो एक डॉट बॉल प्रस्तुत केला. चांगली गोलंदाजी विकास बॉलिंग ट्रॅक वरती. षटक क्रमांक 3 घेऊन येत असताना विकास 30 वरती धावफलक स्थिर आहे. चिंतामणी साकोरी विरुद्ध साई सावली निमोन या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला सामना. अगोदरच फ्रंट फुट वरती आले, जागा बनवली आणि चेंडूला जागा दाखवून दिली. लॉंग लेगला सनसनीत चौकार, 4 रन. फलकावरती ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना आपण पाहतोय. 34 रन ऑन स्कोर बोर्ड, 34 धावा धावफलकावरती. आठवणी शेखरच्या आपल्या समवेत आहेत. ब्रँडेड कलेक्शन आणि स्वर्गीय प्रशांत शेठ वाघोले यांच्या स्मरणार्थ सन्मान्य धोंडीभाऊ शेठ वाघोले यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी स्पर्धेला प्राप्त झाली. आपलं मनापासून धन्यवाद. थोरात भेळ सेंटरचे मालक सन्मान्य राजू शेठ थोरात यांच्याकडून 501 रुपयाची देणगी स्पर्धेसाठी प्राप्त होते. स्वर्गीय म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठानच्या वतीने आपलं मनपूर्वक धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. सोनू कान्होरे आपण ज्या ठिकाणी असा संपर्क करायचा आहे. सोनू कान्होरे वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला चेंडू फीड केला जातो आहे. सिंगल प्राप्त केली जाईल. सांघिक धावसंख्या जर पाहिलं तर मात्र 35 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ प्रगती पथावरती जारी असताना चिंतामणी साकोरी विरुद्ध साई सावली निमोन या दोन टीमच्या दरम्यान चालू असलेला संघर्षमय मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक जुन्नर तालुक्यातील टीम, एक संगमनेर तालुक्यातील टीम, त्यांच्यातील घमासान रंगताना पाहायला मिळेल. यावेळेला टिपला जातोय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ. संदीप बॅक टू द पॅव्हलियन.
35 धावा धावफलकावरती. ओव्हर क्रमांक 3 चा खेळ मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. जोश, जल्लोष आणि आनंद ही पहिली विकेट आल्यानंतर अगदी आपण पाहतोय. संदीप देशमुख परतताना पाहायला मिळाले. तर आता न्यू बॅटर मैदानाच्या आतपर्यंत नवनाथ आडवळे. खर तर शिरूर प्रीमियर लीग थँक्यू प्रवीण सर. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे संकल्पक, उद्गाते, स्पर्धेचे सर्व पठार भागातील जनतेच्या हृदय सिंहासनावरती आरूढ असलेले व्यक्तिमत्व माजी जिल्हा परिषद सदस्य सन्मान्य जनाशेठ आहेर यांचं आगमन इथे झालेलं आहे. आणि सन्मान्य जनाशेठ यांच्या समवेत त्यांचा मोठा मित्रपरिवार देखील उपस्थित आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सन्मान्य सुभाषराव रहाणे आदर्श उद्योजक हे थेट युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आस्वाद घेत आहेत. त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सन्मान्य कपिल भाऊ पवार हे सुद्धा सामन्याचा आस्वाद घेत आहेत. युवा उद्योजक सन्माननीय अशोकराव गाडेकर सुद्धा, ज्यांच्याकडून आपल्याला सगळ्या ट्रॉफीज प्राप्त झालेल्या आहेत. मागचे 22 वर्ष सातत्यानं त्यांच्याकडून त्याचबरोबर स्वर्गीय विजयताई वाकळे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुदीप शेठ वाकळे यांनी देखील या स्पर्धेला भरपूर अशी मदत सातत्यानं प्राप्त झालेली आहे, सातत्याने केलेली आहे. तर सुदीप शेठ वाकळे सुद्धा ऑनलाईन सामन्याचा आस्वाद घेत आहेत. सर्व आदरणीय जनाशेठ आहेर यांच्या स्नेही मंडळींचं मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. धन्यवाद. सन्मान्य महेश दादा डमडेरे इथे उपस्थित आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. यस, मान्यवरांचं स्वागत त्या ठिकाणी मात्र जे केलं जात आहे सातत्यानं सन्माननीय जनार्दन पाटील आहेर यांच्यावरती प्रेम करणारा हा क्रिकेट रसिक आज पुन्हा एकदा गर्दी करायला सुरुवात केली आहे. जशी पहिली मॅच चालू होते संगमनेर तालुक्यातील साई सावली निमोन, तर दुसऱ्या बाजूला अगदी आपण पाहतोय जुन्नर तालुक्यातील चिंतामणी साकोरी या दोन टीमची गाठ आमने सामने पडताना पाहायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन, चांगली गोलंदाजी. कुलस्वामिनी पतसंस्थेचे मॅनेजर सन्मान्य कुलस्वामिनी पतसंस्थेचे व्यवस्थापक सन्माननीय गणेशजी भालेराव सर इथे उपस्थित आहेत. सन्मान्य जनाशेठ आहेर यांच्या वतीनं स्वर्गीय म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत. त्यांच्या समोर सन्मान्य ओमकार शेठ दिवटे या अतिथींचे आगमन. आपलंही मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 36 धावा धावफलकावरती. सागर काय गोलंदाजी करतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते आणि व्हेरिएशन प्रभावशाली अगदी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक टप्पा चेंडूचा वेगळा पाहायला मिळतोय आणि रोखून ठेवले मैदानाच्या आतमध्ये. नवनाथ आठवडे सारखा कसलेला खेळाडू सन्मान्य रावसाहेब आवटी पाहुणे इथे उपस्थित आहेत. आबाळवाडीवरून आपलंही मनपूर्वक स्वागत. त्यांचाही सन्मान संपन्न होतोय सन्मान्य जनाशेठ आहेर यांच्या शुभ हस्ते. सर्व पाहुण्यांना सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होतोय. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 37 धावा धावफलकावरती. यावेळेला पिकअप केला, फ्लॅट बॅटेड सिक्सर. 6 धावा. सांघिक धावसंख्या मुसुंडी मारेल, झेप घेईल, फ्लाय होताना पाहायला मिळेल धावफलक. 43 वरती. शेवटच्या चेंडूवरती मात्र केलं आक्रमण सागरच्या आणि या सहेज अगदी आपण पाहतोय धावफलक का 43 वरती नेऊन पोहोचवलं. सागरचं हे महत्वाचं षटक संपलंय. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि आता टाकले जाईल 5वं षटक. दिवा उद्योग समूहाचे मालक सन्मान्य सोमनाथ शेठ बारवे साकूरवरून उपस्थित आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर
अजयदादा बेडकर, गणेश भाऊ डोंगरे, श्रीपादजी पवार आणि सन्माननीय प्रमोदजी परदेशी हे सगळे म्हणणे मान्यवर इथे उपस्थित आहेत. सर्वांचंच सन्माननीय जनाशेठ आहेर यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला चौकारासाठी. थँक्यू. या सर्व पाहुणे मंडळींच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी राजांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होणार आहे. मी देवा उद्योग समूह साकूरचे मालक सन्माननीय सोमनाथ शेठ बारवे यांना विनंती करतो की आपण छत्रपतींच्या पूजेसाठी पुढे या. आणि आज खर तर हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. आणि या जयंतीच्या शुभ पर्वावरती आदरणीय वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेची पूजा देखील संपन्न होणार आहे. मी सन्मान्य गणेश भाऊ डोंगरे यांना विनंती करतो की आपण पूजेसाठी उपस्थित राहा. श्रीपादजी पवार, तर श्रीपादजी पवार यांच्या शुभ हस्ते आपले सर्वांचे लाडके खेळाडू स्वर्गीय शेखर शेळके यांच्या प्रतिमेचं पूजन होणार आहे. मान्यवरांना विनंती करतो की आपण शिवप्रभूंच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी या. सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य, आपल्या सगळ्यांचे अत्यंत लाडके नेते, आपल्या सर्वांवरती भरभरून प्रेम करणारे व्यक्तिमत्व अर्थातच जनाशेठ आहेर. आज समारंभ संपन्न होत असताना, सामन्याची सुरुवात होत असताना शिवप्रभूंच्या प्रतिमेचं पूजन इथे संपन्न होतोय. छाती केसरीची, दृष्टी गरुडाची, गती हरणाची ऐसा राजा, देह राजियाचा, प्राण योगियाचा, मूळ कैलासाची ऐसा राजा, मातीसाठी प्राण सांडतो, युद्ध मांडतो ऐसा राजा, जीव लावतो, जीव वाहतो, जीव रक्षितो ऐसा राजा. सगळ्यांनी जरा माझ्या समोर आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय. धन्यवाद. शिवप्रभूंच्या प्रतिमेचं पूजन देवा उद्योग समूहाचे मालक उद्योजक सन्मान्य सोमनाथ शेठ बारवे यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे. आणि यानंतर लगेचच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होणार आहे. खर तर आदरणीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे. आणि जयंतीच्या शुभ पर्वावरती आज सन्माननीय वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या प्रतिमेचं पूजन, त्यांना विनम्र अभिवादन आपण सर्वजण करणार आहोत. लाखोंचा महासागर सोबत बाळगणारा आणि त्या महासागराला योग्य वळण देणारा सरसेनापती म्हणजेच हिंदू हृदय सम्राट हॅलो. सन्मान्य श्रीपादजी पवार यांच्या शुभ हस्ते आपल्या सर्वांचे अत्यंत लाडके आवडता खेळाडू स्वर्गीय शेखर शेळके यांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न होणार आहे. वंदनीय सरसेनापती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन आपल्या सर्वांच्या वतीनं जयंतीच्या निमित्तानं. आणि आता स्वर्गीय शेखर शेळके यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होते. आपला अत्यंत लाडका खेळाडू, खर तर मितभाषी परंतु तितकाच प्रतिभा संपन्न असलेला शेखर यांनी क्रिकेटच्या मैदानामध्ये असंख्य क्रीडा रसिकांना भरपूर आनंद दिला. मात्र छोटासा अपघात, खर तर आले देवाजीच्या मनात, तेथे कोणाचे आले ना. शेखर आज आपल्यात नाहीत, मात्र त्याच्या आठवणी आपल्या सगळ्यांच्या हृदयामध्ये
कायमस्वरूपी चिरस्मरणात राहतील. शेखरच्याही पवित्र स्मृतींना आपण विनम्र अभिवादन करूया. आणि लगेचच खेळाला सुरुवात होते. मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपल्याला घेऊन जातो. या प्रवीण गायकवाड सर, स्वागत आहे. ओंकार वरती केलं जातंय आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकारासाठी 6 धावा. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. सांघिक धावसंख्येवरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहेत. 68 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला बॅटच्या रीच पासून चेंडू थोडासा दूर ठेवला आणि एक निर्धाव चेंडू पेश केला. नवनाथ हाडवळे सातत्यानं अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या दर्जेदार परफॉर्मन्सने या खेळाडूंना गाजवलेल्या आहेत. शिरूर प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा चालू आहे. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स राहिला या नवनाथ हाडवळेचा. आणि या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील त्यानं घेतला होता. दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा त्या ठिकाणी मात्र शिरूर या ठिकाणी जी संपन्न झाली. यावेळेला पूल केला, चेंडू गोल होतोय, जातोय सीमारेषेच्या बाहेर, षटकारासाठी नवनाथ हाडवळे. अंतिम षटक मार्गस्थ अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल वरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहेत 74 धावा. ओंकारचं हे अंतिम षटक मार्गस्थ असताना सर्व क्रिकेट रसिक क्रिकेट प्रेमींचं आम्ही करतोय मनापासून स्वागत. स्वर्गीय शेखर शेख चषक 2026च्या निमित्ताने दुसरा दिवस संपन्न होत असताना यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. एका बाजूला क्रीज सोडली आणि फलंदाज धावबाद होताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन ही आहे स्वर्गीय शेखर शेख यांच्या स्मरणार्थ दमदार विकेट. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये नवनिर्माण की जान सिबान मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. महाराष्ट्रातील अनेक स्पर्धा आपल्या दर्जेदार अष्टपैलुत्वानं जो खेळाडू सद्यस्थितीला गाजवतो आहे. सिबान शेख मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय कंप्लीट केल्या जातील. 2 धावा पूर्ण केल्या जातील. एक धाव खूप महत्वाची. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. साई सावलिया निभवून सर्वप्रथम फलंदाजी करत असताना बनवल्या गेल्या त्या 76 धावा. तर जिंकण्यासाठी 77 धावांचं लक्ष असेल चिंतामणी साकोरे टीमच्या समोर. हॅलो. स्पर्धेच्या माध्यमातून अनेक नागरिक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व स्पर्धेला भरभरून देणगी देत आहेत. त्यामध्ये सरपंच सुनीलजी काळे पोखरी बाळेश्वर यांच्याकडून 1000 रुपयाची देणगी आपल्याला प्राप्त होते. माऊली हॉस्पिटल डॉक्टर वाणी सर आळेफाटा यांच्याकडून 5100 रुपयाची देणगी प्राप्त होते. सन्मान्य धर्माशेठ जगताप 500 रुपयाची देणगी प्राप्त झालेली आहे. ब्रँडेड कलेक्शनचे मालक स्वर्गीय प्रसाद शेठ वाघोले यांच्या स्मरणार्थ सन्मान्य धोंडीभाऊ शेठ वाघोले यांच्याकडून 1100 रुपयाची देणगी, तर राजेंद्र शेठ थोरात यांच्याकडून 500 रुपयाची देणगी स्पर्धेसाठी प्राप्त झालेली आहे. या सर्व देणगीदात्यांचं स्वर्गीय म्हातारबा लक्ष्मण पाटील आहेर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद, मनापासून आभार. पहिलं सत्र संपलं. टार्गेट असेल 77 धावांचं आणि जशी मॅच चालू होईल
मायक्रोफोन वरती अगदी आपण आमंत्रित करूया आमचे मार्गदर्शक प्रसिद्ध समालोचक आदरणीय नरेशजी डोमे सर यानंतर मायक्रोफोन वरती. हॅलो, आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. स्वर्गीय शेखर शेळके चषक 2026. 22 वर्षांची अव्याहत असलेली क्रिकेटच्या स्पर्धेची परंपरा सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते, पठार भागावरती भरभरून प्रेम करणारे व्यक्तिमत्व जनाशेठ आहेर यांच्या संकल्पनेतून 22 वर्षापूर्वी स्पर्धेचं रोपटं लावलं गेलं आणि आज भव्य स्वरूपामध्ये या स्पर्धेचं आयोजन आहे. रोपट्याचा वटवृक्ष झालेला आहे. अनेक पुण्या मुंबईच्या खेळाडूंनी गौरवलेली स्पर्धा, पश्चिम महाराष्ट्र तर मराठवाड्यातील खेळाडू देखील सातत्याने स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत. आता स्वरूप थोडस वेगळं या स्पर्धेचं आलेलं आहे. जी खुल्या गटामध्ये स्पर्धा होत होती, आता ती एक गाव एक टीम, मात्र आयकॉन खेळाडूंच्या माध्यमातून अनेक दिग्गज तारे सितारे तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहेत. आणि त्यातलाच एक सितारा, सुपरस्टार, द ग्रेट शिबान शेख या मैदानामध्ये. निमोन गावचा सुपुत्र आहे, पण त्याला मी पहिल्यांदा कारगिल संगमनेर कडून बघितलं, त्यानंतर आरसीसी नाशिक कडून बघितलं. अशा ताकदवान संघातून खेळता खेळता खुल्या प्लॅटफॉर्म वरती सुद्धा संपूर्ण देशभर, भारताबाहेर जाऊन देखील भारताच्या मातीचा सुगंध पसरवणारा खेळाडू म्हणजेच शिबान शेख. पहिला चेंडू लॉफ केला, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडूच्या खाली पोहोचेल, 2 धावा एवढा प्राप्त होतील. फलकावरती सुरुवात होते धावांची. साकोरी संघ 2. हॅलो, बाद होईल अजिंक्य गोळे. पहिला धक्का साकोरी संघाला. चिंतामणी 11 साकोरी विरुद्ध साई सावली.
साई सावली 11 निमोन विरुद्ध चिंतामणी 11 साकोरी या दोन संघामध्ये मॅच 76 धावा निमोन संघानं बनवलेले आहेत आणि 77 धावांचं आव्हान साकोरी संघासमोर ठेवलंय. पहिलं षटक मैदानामध्ये अजून सुरूच आहे. तर चांगली सुरुवात झाली होती. 12 धावा फलकावरती आल्या होत्या. 2 चौकार या षटकामध्ये आपण बघितले. पण शेवटी अजिंक्य गोळे जो आयकॉन आहे, वाघोली तालुका हवेलीचा हा खेळाडू अजिंक्य गोळे, एक युवा सुपरस्टार, अपकमिंग सुपरस्टार म्हणून आम्ही त्याची ओळख करून देतो. तर तो बाद झालाय. मोठा धक्का असेल साकोरीसाठी. उजव्या बाहेर यास काय बॉल आहे. ही ओळख आहे, ही स्ट्रेंथ आहे ती शिबान शेखची. टप्पा पडल्यानंतर चेंडू झपकन आत आला, थोडासा उसळला, फलंदाजाला मात्र त्यानं अक्षरशः उभं करून ठेवलं आणि षटक संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 12 धावा धाव फलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत. 6 षटकांचा सामना आहे. आजचे 6 सामने 6 षटकांचेच करण्याचा निर्णय आपण सगळ्यांनी घेतलेला आहे. काल 12:30 वाजता पहिला चेंडू टाकला होता. आपण 5 षटकांचे 6 सामने कव्हर केलेले आहेत. आज मला वाटतं 1 तास आपण अगोदर मॅचला सुरुवात केलेली आहे. तर 6 षटकांचे सामने आपण आज दिवसभरामध्ये, म्हणजे कालपेक्षा 6 सामन्यांमध्ये 2 षटकं वाटणार आहे. तर 12 षटकं आपल्याला जास्त टाकायची. त्यासाठी 1 तासाचा अतिरिक्त वेळ आपल्याकडे आहे. पण खेळाडूंना विनंती आहे की काल जसं खेळाडूंनी आम्हाला सहकार्य केलं तसं आजही सगळ्या 4ही संघांकडून सहकार्य पाहिजे. काय करायचंय तुम्हाला की कुठल्याही प्रकारे एक डाव संपला की पुढचा डाव 1 मिनिटामध्ये सुरू झाला पाहिजे. जास्त वेळ तिथे घालवायचा नाही. एक मॅच संपलेली आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ मैदानाच्या बाहेर येतोय, पण त्याची वाट बाहेर येण्याची बघूच नका. दुसऱ्या संघाने जो क्षेत्ररक्षण करणार आहे पुढच्या सामन्यामध्ये त्याने लगेच ग्राउंड मध्ये या. मॅच संपल्याबरोबर फिल्डिंग करणाऱ्या टीमने आतमध्ये या. त्यासाठी अगोदरच तुम्ही कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हा. कुठल्याही प्रकारे विलंब लावू नका. म्हणजे तो वेळ वाचवला की आपल्याला 6 षटकांचे सगळे सामने व्यवस्थित कंप्लीट करता येतात. चांगला चेंडू होता उजव्या बाहेर. गुड लेंथ बॉल. लॉफ करायचा प्रयत्न होता, कनेक्शन मिळालं नाही. लांब राहिला शरीरापासून. निर्धाव चेंडू. सागर भालेराव असेल खेळाडू आणि संतोष भालेराव आहे अंपायर. 2 भाऊ एकमेकांच्या समोर आहेत. हो इथे काय घडलेलं आहे ते टेस्टांचा वेध. आणि नाही लाजानं आता संतोष भालेरावांना सुद्धा बोट वर करावं लागेल. आपला भाऊ बाद होतोय. आली शानदार भेट. घरी गेल्यानंतर आई कदाचित संतोष भालेराव यांना ओरडेल, आता तू सागरला आउट का दिलं. असाही प्रश्न येऊ शकतो. एकदा काय झालं की इरफान पठाणनं युसुफ पठाणचा कॅच पकडला. ग्राउंड मध्ये कॅच पकडला, युसुफ आउट झाला. घरी आला इरफान, त्याच्या बहिणीने त्याला अगदी फायल्यावरच घेतलं. तूने भाई का कैच को पकड़ा, छोड़ा क्यों नहीं. तो बोला अरे वो मेरा भाई मैदान के बाहर है, मैदान में मैं किसी एक टीम का खिलाड़ी है तो मुझे कैच पकड़ना है, लेकिन तूने देखा नहीं कि मैंने सेलिब्रेट नहीं किया वो कैच. कैच पकड़ा जरूर मैंने, लेकिन सेलिब्रेट नहीं किया. मुझे ही उतनी खुशी नहीं थी, भाई आउट हो रहा है, लेकिन मुझे कैच पकड़ना ही है क्योंकि मैं अपनी टीम के लिए खेल रहा हूं. तर अशा गोष्टी असतात. पंचांची भूमिका वेगळी आहे आणि मैदानाच्या बाहेर तुम्ही भाऊ जरूर असाल, मैदानामध्ये तुम्ही पंच आहात, तुम्ही खेळाडू आहात, त्यामुळे तुम्ही त्याच भूमिकेला तुम्ही न्याय दिला पाहिजे. यस, उंच फटका, आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक, यस, कोणी कॅच पकडू शकत नाही. सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4 आणि चौकार पुढे पोहोचणार आहे तो 18 धावा. एकदा बांगलादेश मध्ये मॅच सुरू होती केनियाची, आणि केनियामध्ये हितेश मोदी नावाचा खेळाडू बॅटिंग करत होता आणि त्याचे वडील सुभाष मोदी हे अंपायर होते त्या मॅच मध्ये. आणि हितेश मोदी ज्यावेळेस एलबीडब्ल्यू झाला, तर बघा एलबीडब्ल्यू चा निर्णय हा कायमस्वरूपी थोडासा वादग्रस्त असतो, परंतु सुभाष मोदी यांनी त्याला आउट दिलं होतं. बापाने मुलाला आउट दिलं होतं. इथे फलंदाज बाद आहे. अजून एक धक्का बसेल आणि साकोरी संघाचा 3रा फलंदाज बाद. 3 गडी बाद साकोरी.
सन्माननीय विशालजी चौधरी आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होतोय. मनापासून हार्दिक स्वागत. विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. ओर टू कॉम्बॉक्स. त्याचबरोबर सन्माननीय हरुमभाई शेख आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. सन्माननीय स्वागत गडगे आपण उपस्थित झालात. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आपलं मनापासून स्वागत. विनंती आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. संपूर्ण पठार भागातून आलेले क्रिकेटचे रसिक सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नरेश डोमे सर. बघा फलंदाज बाद होतो इथे. तिसरा 19 धावा फलकावरती. विकास जाधव नवीन फलंदाज आलेला. हा देखील आयकॉन खेळाडू आहे. विकास जाधव वाघोली तालुका हवेली या गावातून अनेक खेळाडू पुढे येत आहेत. खर तर वाघोली गाव असे की तिथे गाव चॅम्पियन स्पर्धा एवढी मोठी होते आणि 10 षटकांचे सामने ते खेळतात. परंतु त्या गावातून आज अनेक खेळाडू, एक खेळाडू त्या गावचा TNPL तामिळनाडू प्रीमियर लीग मध्ये खेळतो. तर आसिफ शेख माहिती, राहुल सातो माहिती, अशा अनेक खेळाडू त्या गावातून पुढे आलेले आहेत. तर तिथेच आज अजिंक्य गोळे, विकास जाधव सारखे नवीन खेळाडू पुढे येत आहेत आणि साकोरी संघानं याच खेळाडूंना हेरलेला आहे आणि आयकॉन म्हणून त्यांना आज संघामध्ये दिलेले. साकोरी हे गाव देखील क्रिकेटसाठी प्रचंड प्रसिद्ध आहे. म्हणजे संतोष बालेराव ज्यावेळेस त्यांच्या उमेदीच्या काळात क्रिकेट खेळायचे, मला वाटते तो काळ असावा कदाचित 1990, 92, 93, 95 या काळापासून ते गाव क्रिकेट प्रेमी आहे. आणि मी साधारणतः 2000 पासून पुढे खेळायला लागलो. त्यावेळेस आमचा बहुतांश सामना साकोरी संघाबरोबर व्हायचा. खूप चांगल्या मॅचेस व्हायच्या. कधी प्रसंगी आम्ही त्यांना हरवलंय, पण भरपूर वेळा त्यांच्याकडून हरलोय. हे गाव प्रचंड क्रिकेट प्रेमी, चांगल्या स्पर्धा तिथे होतात. आणि आता त्यांची गाव चॅम्पियन सुद्धा खूप मोठी स्पर्धा होते जिथे बाईक बक्षीस दिली जाते. तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय पाठवण्याचा पंचांनी अजून निर्णय घेतलेला नाही. मागणी सातत्याने केली जाते की आम्हाला थर्ड अंपायर हवाय, मात्र पंच त्यासाठी अनुकूल नाही आहेत. चला दोन्ही कॅप्टन यानंतरचे नाणेफेक होणं गरजेचं आहे. देवा उद्योग समूह कर्जुली आर्या आणि शिव छत्रपती वॉरियर्स जुन्नर दोन्ही कॅप्टननी ताबडतोब या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित राहायचं आहे. देवा उद्योग समूह कर्जुली आर्या आणि शिव छत्रपती वॉरियर्स जुन्नर. ओर टू कॉम्बॉक्स. नाणेफेकीसाठी उमरज नंबर 2 ग्रामपंचायत सरपंच निलेश शेठ हांडे, त्याचबरोबर सन्माननीय विशाल शेठ चौधरी ग्रामपंचायत सदस्य उमरज आणि गणेश शेठ चौधरी प्रगतशील शेतकरी, तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर उपस्थित राहायचंय. त्या ठिकाणी आपण नाणेफेक संपन्न करत आहोत. फलकावरती 19 धावा. षटक क्रमांक 3 सिबान. काय जबरदस्त कमबॅक आहे सिबानचं. पहिल्या षटकामध्ये 12 मोजल्या होत्या, खर्च झाला होता, 1 विकेट मिळाली होती सिबानला. मात्र त्यानंतर सिबान दुसऱ्या षटकामध्ये आलेला आहे. कुठली धाव खर्च घेऊन विकेट मात्र काढलेली. हॅलो हॅलो.
त्याचबरोबर सन्माननीय दत्तूभाऊ घोडे, विद्यमान उपसरपंच माळवाडी, धर्मेश शिंदे, डोळासने, आपण उपस्थित झालात. युवा नेते, आपल्याही मनापासून हार्दिक स्वागत. सगळ्यांचा मान सन्मान या ठिकाणी केला जातो आहे. आणि चला, विनंती करतो, उमरज नंबर 2 ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय निलेश शेठ हांडे, सन्माननीय विशाल शेठ चौधरी, ग्रामपंचायत सदस्य उमरज गणेश शेठ चौधरी, प्रगतशील शेतकरी यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होते. महत्वाच्या मॅचचा टॉस संपन्न होतोय. समवेत अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचे सर्व पठार भागाला खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंना नेहमी सातत्यानं संधी देणारं व्यक्तिमत्व आदरणीय जनार्दन पाटील आहेर साहेब. आणि या शिवछत्रपती जुन्नर टॉस जिंकलाय. निर्णय असेल फलंदाजी करण्याचा. मॅच चालू आहे त्यामुळे मी बाहेरकडे जाणार नाही. शिवछत्रपती जुन्नर टॉस जिंकला, फलंदाजी करण्याचा निर्णय. यानंतर जुन्नर विरुद्ध पारनेर अशी लढत पाहायला मिळेल. देवा उद्योग समूह कर्जुले आर्या आणि शिवछत्रपती जुन्नर असा सामना पाहायला मिळेल. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय देवा उद्योग समूह कर्जुले आर्या संघ मालक सोमनाथ शेठ बारवे आणि सन्माननीय अजय बिडकर मनापासून आपले स्वागत असेल. त्यांनी संघ मालकत्व घेतलं. छत्रपती वॉरियर जुन्नर प्रमोदजी परदेशी यांच्या मालकीची टीम आहे. त्याचबरोबर सामाजिक उपक्रम नेहमीच्या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष आयोजित नक्कीच केला जातो. यावेळेस देखील रक्तदान शिबिराचं आयोजन केलंय. प्रत्येक दिवशी या ठिकाणी रक्तदान शिबिर होणार आहे. त्या रक्तदानामध्ये प्रत्येकाने सहभागी व्हायचंय. मंदार भाऊ बुट्टी पाटील हे छत्रपती वॉरियर जुन्नर संघाचे संघ मालक आहेत. जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक मंदार भाऊ बुट्टी पाटील हे संघ मालक आहेत छत्रपती जुन्नर संघाचे. यानंतर महत्वाची मॅच पाहायला मिळेल. जाऊया नरजी डोमेसर यांच्याकडे पुन्हा एकदा. धन्यवाद. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 20 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. 77 धावांचं लक्ष, अजून 57 धावा हव्यात पुढच्या 3 षटकांमध्ये. अक्रॉस द बॅट, जमिनीच्या समांतर मिड विकेटला क्षेत्ररक्षक थोडस फंबलिंग आणि तो क्षणभर विसरला की चेंडू कुठे तो सापडलाय नाही. ट्रॅफिक हवालदाराने पकडल्यावरती कशी अवस्था होते आपली. तो विचारतो की लायसन, आपल्याला माहित असतं आपल्याकडे लायसन नाही तरी आपण उगाच पाकिट शोधतो. हो साहेब नाहीये. जाऊया मैदानामध्ये जिथे काही धावा प्राप्त होत आहेत. पुन्हा एकदा ओढून आणला चेंडू आतमध्ये, पॅडवरती आदळला. धावा इथे मिळणार नाहीत. फलकावरती धावा असतील 22. 22 रन्स ऑन बोर्ड. षटक क्रमांक 4 सुरू झालेला आहे. तर निमोन संघाने सगळ्या बाजूने वेढा टाकलेला आहे, मजबूत वेढा. आणि हा वेढा तोडून बाहेर पडणं मला वाटतंय आता साकोरी संघासाठी थोडस कठीण होणार आहे. उंच फटका, फसलेला फटका, लॉंग ऑन डाऊन दी बॉल आणि कॅच पुन्हा एकदा सुटलेला आहे. या अगोदरही काही जीवदान मिळालेत. क्षेत्ररक्षणामध्ये अधिकची सुधारणा आवश्यक आहे इथे. शिबान शेखला मी कौतुक करेल खरं शिबान शेखचं, कारण शिबान शेख सारखा खेळाडू आज ऑल इंडिया ओपन मध्ये खेळणारा खेळाडू आहे. इतका मोठा खेळाडू मात्र आपल्या गावासाठी, गावातल्या खेळाडूंसाठी आजही वेळ देतो. कारण मला माहिती आहे संपूर्ण राज्यभर देशभर टुर्नामेंट सुरू आहेत आणि शिबान शेखला ऑल इंडिया ओपन साठी देखील खूप ठिकाणी मागणी असणार आहे. त्याचा एकही दिवस क्रिकेटच्या ग्राउंड व्यतिरिक्त नाही आणि मोठ्या मॅचेस तो खेळू शकतो जिथे त्यांना घसघशीत मानधन देखील मिळतं. पण गावच्या टीम साठी शिबान आज आपल्या मैदानावरती आलेला आहे. ही खर तर शिबामच्या स्वभावाची उंची दाखवणारी घटना आहे. म्हणून शिबानचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आज पुन्हा एकदा निमोन गावातून आम्हाला शिबानला बघायला मिळालेलं आहे. फलकावरती धावा 24. षटक क्रमांक 4 सुरू आहे. गोलंदाज कैलास. या सुजवाईच्या बाहेर चेंडू होता. पुन्हा एकदा खाली राहिला चेंडू. सबमरीन बॉल. सबमरीन का म्हटलं जातं की सबमरीन ही पाणबुडी असते. पाणबुडीला सबमरीन म्हणतात, जी पाण्याच्या खालून चालते आणि युद्ध नौका असते ती. खरं तर रशियन पाणबुडीच्या साह्यानेच भारतानं पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते, हे देखील आपल्याला माहित असेल.
ज्यावेळेस रशियाची पाणबुडी बंगालच्या आखातामध्ये घेतल्यानंतर अमेरिकेच्या पाणबुड्यांनी नौदलाने सुद्धा माघार घेतली आणि मग मात्र भारतानं पाकिस्तानवरती मोठा विजय संपादन करत पाकिस्तानचे 2 तुकडे केले. बांगलादेशची निर्मिती झाली. आज तोच बांगलादेश ज्याने तयार केलेला आहे तो बांगलादेश आज आपल्यावरच उलटायला निघालेला आहे. पण कालची बातमी तुम्ही ऐकली असेल की काल बांगलादेश क्रिकेट असोसिएशनला भारतीय ICC न फक्त 24 तासाची मुदत दिलेली आहे की तुमची हकालपट्टी आम्ही करतोय वर्ल्ड कप मधून. खेळायचं असेल तर गप गुमान भारतात खेळा, नाहीतर निघा, तुम्हाला वर्ल्ड कप मध्ये संधी नाही. खास भोजदरीवरून या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आदरणीय जनार्दन पाटील अहिर यांच्यावरती प्रेम करणारा मित्रपरिवार, त्यामध्ये सन्माननीय सुमित लांडगे भोजदरीवरून उपस्थित आहेत. त्याचबरोबर दिगंबर पाटील डोंगरे आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चेक. सन्माननीय घोलप साहेब यांचं आगमन होत आहे. मनापासून हार्दिक स्वागत. घोलप साहेब प्रत्येक वर्षी अगदी आपण पाहतोय भगवी कपडे परिधान करून गाडी फिरवत असतात या मैदानावरती आणि त्यांचं आगमन या ठिकाणी होताना जे पाहायला मिळतंय, मनापासून त्यांचं हार्दिक स्वागत असेल. मैदानाच्या आतमध्ये जेल सुटलाय, परंतु अगदी आपण पाहतोय जशी ही क्रिकेटची स्पर्धा कालपासून चालू झाली, अनेक जुने जाणते प्रेक्षक क्रिकेट रसिक त्यांची पाऊलं या क्रीडांगणाकडे वळवत असताना सगळ्यांचं स्वागत असेल. ओव्हर टू कॉम्बॉक्स. चांगला फटका, शानदार 6 धावा प्राप्त होणार आहे इथे. खूप वेळानंतर साकोरी संघाचा प्रति हल्ला बघायला मिळतोय. खर तर हा पहिला षटकार आहे, संपूर्ण डावातला हा पहिला षटकार आहे. या अगोदर पहिल्या षटकामध्ये 2 चौकार, दुसऱ्या षटकामध्ये 1 चौकार आणि त्याच्यानंतर बिलकुल बाउंड्री आटल्याच होत्या, तर हा षटकार आलेला. हो, खूपच खराब बॉल, खूपच खराब बॉल. नो बॉल आणि धावा 4. 5 धावा देणारा हा चेंडू आहे. या अगोदरचा 6, आता 5. असं जर चालू राहिली परिस्थिती तर साकोरी पुन्हा एकदा मॅच मध्ये येऊ शकते. हर्षल वाळुंज आणि त्याच्या सोबतीला विक्रम ही जोडी मैदानामध्ये खेळते. विक्रमने सातत्यानं धावा आणलेल्या आहेत. हर्षल वाळुंज थोडासा सुरुवातीला एवढा सेट नव्हता, म्हणजे बॅटला वरती कनेक्शन होत नव्हतं, मात्र त्याने देखील मागच्या 2 चेंडूमध्ये सलग 2 धावा घेतलेल्या आहेत. संदीपची गोलंदाजी थोडीशी भरकटते. फलकावरती धावांची संख्या 40. चिंतामणी 11 साकोरी संघ 40 धावा. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 9. नो कनेक्शन. उजव्याच्या बाहेर चेंडू होता. अक्रॉस द बॅट उचलण्याचा प्रयत्न तो फसला आणि पुन्हा निर्धाव चेंडू. संदीपने कंट्रोल केलेला आहे. अशी वेळ येते आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या की तो थोडासा आपलं जीवन सुद्धा भरकटत जातं. कुठे कधी कधी अशा अडचणी येतात, परंतु त्यातून लवकर सावरणं महत्वाचं आहे. इथे पुन्हा कॅच सुटलेला आहे. निमोन संघाला यावरती विचार करावा लागेल, कारण भरपूर कॅचेस सुटलेले आहेत, भरपूर मिसफिल्ड देखील झालेले आहे. कदाचित फलंदाजाने तुमच्यासाठी चांगली कामगिरी केली, गोलंदाजाने पहिल्या षटकामध्ये चांगल्या धावा थोपवल्यात, म्हणून एक सुस्थितीमध्ये असेल निमोन. पण तरी देखील हे सुटलेले झेल किंवा मिसफिल्ड या पुढे जाऊन त्रासदायक ठरणार आहे. प्रत्येक मॅच इथे महत्वाची आहे. जरी लीग असेल, एक मॅच हारली तुम्हाला एक लाईफलाईन मिळत असेल, पण तरी देखील प्रत्येक मॅच जिंकणं हेच महत्वाचं आहे. उंच फटका, इनसाइड आउट, डीप एक्स्ट्रा कव्हर, चेंडूच्या खाली पोहोचेल. इथे व्यवस्थित कॅच एक्स्ट्रा कव्हर कडून आणि फलंदाज अजून एक बाद होणार आहे. 5वा धक्का चिंतामणी साकोरीला.
आकाश मैदानामध्ये दाखल होईल आणि षटक याबरोबरच इथे संपलेलं आहे. 5 षटकांचा खेळ संपला. फलकावरती 42 धावा, 5 गडी बाद चिंतामणी साकोरी. तर विजयासाठी शेवटचं षटक 6 चेंडू आणि तब्बल धावा हव्यात 35 धावा. 35 रिक्वायर्ड टू विन. म्हणजे 6 चेंडू मध्ये 6 षटकार. ढोबळ मानाने आपण ठरू शकतो की यस मॅच इज स्टील ऑन. परंतु अवघड लक्ष आहे. रिंकू राजगुरूनं मागच्या वर्ल्ड कप मध्ये 6 चेंडू मध्ये 28 ठोकल्या, 30 ठोकल्या खरं तर, 5 षटकार ओळीने मारले आणि तो एकदम लाईमलाईट मध्ये आला. क्राऊडेड हॉवर असतो असा प्रत्येकाच्या खेळाडूच्या आयुष्यामध्ये. कोणाच्या आयुष्यामध्ये खेळाडूच असा काय. यस उजव्या इशच्या बाहेर चेंडू आहे. 1 धाव इथे वाईट चेंडू आहे. 1 धाव प्राप्त होणार आहे. 43 धावा. क्राऊडेड हॉवर म्हणजे काय की आयुष्याला कलाटणी देणारा क्षण. असा एक क्षण असतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. येतोच कधी ना कधी येतोच की तिथे आयुष्य एक युटर्न घेतं, एक वेगळं वळण घेतं. ओ खराब आहे चेंडू, खराब आहे. नो बॉल आणि परत एकदा 4 धावा अतिरिक्त. 5 धावांचा बोनस इथे. काय ठरवलंय निमोनकरांनी. 5 धावा इथे मिळतील. फलकावरती धावांची नोंद होते आता 48. 48 रन. मागच्या 2 चेंडू मध्ये या षटकाची अजून सुरुवातही झाली नाही तर 6 धावा फलकावरती आलेल्या आहेत. आता 29 पाहिजे जिंकण्यासाठी. 6 चेंडू तसेच आहेत आणि गोलंदाज बदललेला आहे. आहेर पेट्रोलियमचे मालक सन्माननीय दिलीप नाना आहेर यांचं आगमन या ठिकाणी होतंय. मनापासून स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय नंदू शेठ कानोरे, त्याचबरोबर सन्माननीय रमेश शेठ शिरोळे आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. बालके पाटील आपण उपस्थित झालात. आपलं देखील मनापासून स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. बघा 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावा हव्यात. क्रिकेटमध्ये अशी कोणती कंडिशन नाही की तुम्हाला एवढ्या धावा पाहिजेत मग आता तुम्ही जिंकणार आहे. तर अशी तुम्ही 200, 500, 1000, 2000 धावा जरी पाहिजे असेल तुम्हाला एका ओव्हरमध्ये तरी होऊ शकतात. कारण नियम सांगतात की जोपर्यंत बॉल प्लेइंग कंडिशन मध्ये आहे, तो प्लेइंग मध्ये बॉल आहे तोपर्यंत तुम्ही किती धावा घेऊ शकता. तो सीमारेषेच्या आतमध्ये, सीमारेषेच्या बाहेर गेला की तो डेड होतो. म्हणजे तो प्ले मध्ये राहत नाही. तो आतमध्ये बॉल, तो प्ले मध्ये, तो डेड बॉलचा कुठलाच नियम त्या बॉलला लागू नाहीये. तर तुम्ही किती धावा काढू शकता. वाह, खोलवर टप्प्याचा चेंडू. नो बॉल. परत एकदा नो बॉल. मनसुख शहा मनमाड एक्सप्रेस मैदानामध्ये गोलंदाजी मार्क वरती. तर नो बॉल. यस मला वाटतं का नो बॉल दिलाय सांगितलं नाही गोलंदाजाने बाजू. मग यस चला जाऊ मैदानामध्ये. नो बॉल आणि नो बॉल बरोबरच धाव फलकावरती 49 धावा. अजूनही धाव फलक वाहतोच आहे, पुढे जातोच आहे. शेवटचं षटक टाकणं निमोन संघाला देखील आता त्यांच्याही गोलंदाजीच्या मर्यादा जवळपास स्पष्ट होत आहेत. कारण तुमच्याकडे 4 बॉलर, 6 षटकांची मॅच आहे. तुमच्याकडे 5 बॉलर असणं गरजेचं आहे आणि 5 बॉलर असेल तरच तुम्हाला ही 6 षटकं टाकता येणार आहे. एकच गोलंदाज तुमची 2 षटकं टाकणार आहे. मनसुफ, वाह चांगले टप्पा आहे मनसुफचा. फ्री हिट बॉल होता खरं तर, मात्र फलंदाजाला फार मोठा फायदा घेता आलेला नाहीये. मनसुफ आयकॉन आहे मनमाड, जिल्हा नाशिकचा हा खेळाडू निमोन या संघाकडून मैदानामध्ये दाखल झालेला आहे. आणि दुसराही चेंडू अप्रतिम मनसुफ शहाचा. चेंडू असणार आहे निर्धाव. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेले आहेत. सुरुवातीच्या 3 चेंडूने थोडा संभ्रम तयार केला होता की नो बॉल, व्हाईट बॉल, नो बॉल असे भरपूर चेंडू आले आणि असं वाटलं होतं की आता साकोरीला संजीवनी मिळेल का. पण असं काही घडलेलं नाहीये. तिथे मनसुफ शहानं अनुभवाचा वापर केलेला आहे. मला वाटत नाही की तो मनसुफ शहाने फार प्रोफेशनल मॅचेस मध्ये मोठी गोलंदाजी केलेली आहे, पण अनुभव खूप मोठा आहे. त्यानं खूप क्रिकेट खेळलं, खूप वेगळ्या दर्जाचं मोठ्या लेवलचं क्रिकेट तो खेळलेला आहे आणि त्याचा अनुभव इथे पणाला लागला होता. चांगली गोलंदाजी त्याने केली. उंच फटका स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून नाही, आतमध्येच आहे. वाईट चेंडू. हो माफ करा, इथे झेल पकडलाय
आणि चांगला चेंडू ठरेल, फलंदाज होईल बाद, धक्का इथे बसेल, 50 धावा फलकावर. अजून चेंडू शिल्लक असतील 2. बघा फलकावरती धावा 50, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 27 धावांची आवश्यकता आहे. 27 मोर रन्स रिक्वायर्ड टू विन. मनसुफ उजव्याच्या बाहेर इनसाइड आउट उचलण्याचा प्रयत्न केलाय आणि 4 धावा निश्चित प्राप्त होतील. चौकार. या चौकाराबरोबर फलकावरती धावा 54 आणि शेवटचा चेंडू अजूनही 23 धावा हव्या आहेत चिंतामणी साकोरी संघाला. तर फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे डोक्यावर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन 58 पर्यंत पोहोचलेले आहेत आणि अखेर हा सामना 18 धावांनी पराभूत झालेले आहेत ते साकोरी चिंतामणी. तर निमोन संघाचा पहिला शानदार विजय आघाडी त्याने उघडलेली आहे. पाहिजे आता पुढे जाऊन ही विजय आघाडी कायम राखतील का की साकोरी संघ कमबॅक करेल.